1 मिनिट. साहेबांनी सगळ्यांसमोर उघडायला सांगितलेलं आहे. राधा, काय लिहिलंय त्याच्यावर? बक्षीस आहे राधाचं. कार्यक्रमात मला राधाच्या हातची मिसळ खावी लागली, त्यामुळे अखेर राधाचा मसाला माझ्यापर्यंत पोहोचला. या मसाल्याला मी नावं ठेवली, या मसाल्याचा धिक्कार केला, तोच मसाला मला खावा लागला. विराजसला जर मी फील्ड ट्रिपवर पाठवलं नसतं तर कदाचित या मसाल्याशी आणि राधाशी माझा संबंधच नसता. पण माझ्या नशिबात हा मसाला होता. आणि सून म्हणून राधाही. त्याचं हे बक्षीस आहे, तिच्या विजयाचं. वकील साहेब, काय लिहिले त्यामध्ये? करार आहे. राधाच्या मिसळीचा मसाला हा बिराजदार मसाल्यात समाविष्ट केलेला आहे असा निर्णय घेण्यात आलेला आहे. दादा, अरे हे काय केलंस तू? हे कधी ठरलं होतं काम? या घरचे सगळे निर्णय मी घेतो. मी ठरवलं, ठरलं. राधानी हे कमवलंय तिच्या कष्टाने, तिच्या मेहनतीने आणि तिच्या चांगुलपणाने. राधाचं स्वप्न होतं की तिचा मसाला जिंकावा म्हणून. आणि कार्यक्रमात तिने बिराजदार साहेब हे माझे आयडल आहेत आणि कायम राहतील असं सुद्धा सांगितलं. मी फक्त माझ्याकडनं तिची स्वप्न पूर्ण करतोय, एवढंच. बाबा, थँक्यू. विजेंद्र, अगदी योग्य केलंस बघ. हो ना राधा, अभिनंदन. काय सुनबाई, आता कसं वाटतंय? जीव भांड्यात पडला ना आता? नाहीतर काय, सकाळपासून अगदी काळजी करत होती. हो ना, आम्हाला पण किती त्रास झाला. तुला कसला त्रास झाला? अरे, बहिणीला त्रास झाला म्हणजे आपल्यालाही त्रास होणारच ना. ते जाऊ दे, सोड. पण बहिणी, तुला आता कसं वाटतंय? बिराजदारांच्या सुनेने केलेला मसाला आता मार्केटमध्ये पोहोचणार.
बाबा याची काही गरज नव्हती. तुम्ही मला सून म्हणून स्वीकारलं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. अगं असं कसं? खरं सांगायचं तर मी काहीच केलं नाही. हे तू कमवलेलं आहेस. कसं आहे, माझा हक्क आहे, मला द्या, माझा हक्क आहे असं म्हणून हे मिळत नसतं. त्याकरता हक्क सिद्ध करावा लागतो आणि तो हक्क तू कमावलायस, तू मिळवलायस. सुमित, हा तुझा मसाला. ये घे. थँक्यू बाबा. आणि एक गोष्ट, या मसाल्याची चव, या मसाल्याची निर्मिती आणि ह्याचं मार्केटिंग, याचे सगळ्याचे अधिकार तुझ्याकडे असणार आहे. तू ठरवणार आहेस या मसाल्याचं काय करायचं आणि काय नाही ते. हं? वा राधा वा, आज तुझं खूप कौतुक वाटतंय मला. छान काम केलंस तू. अगं ए अनामिका, नुसती बघत का उभी राहिलीयस? तो फोन घे आणि जरा ती काही ते तू काय बनवतेस, ते मोबाईलवर काय बनवतेस? रील 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 हा ते रील का काय ते बनवत्या पोरीच्या मसाल्याचं. गुड आयडिया बाबा. थांब. नाही म्हणजे राधाला